पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्यामुळे गरजू नागरिकांना लाभ मिळत नाही आहे। या त्रुटींवर तातडीनं उपाय योजावेत अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली असून या संदर्भात आज शिष्टमंडळानं निवेदन सादर केले। सरकारनं गरीब आणि पारंपरिक कौशल्य असलेल्या नागरिकांसाठी राबवलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असली तरी अंमलबजावणीतील त्रुटींमुळे अनेकांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाहीये। याबाबत आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली आणि अंमलबजावणीतल्या गंभीर त्रुटींबाबत लेखी निवेदन सादर केले। या निवेदनात आधार अपडेट करूनही नाव रजिस्टर होत नाही, ग्रामपंचायतीकडून मजुरी मिळाल्यावरही प्रकरण पेंडिंगच राहतं, ट्रेनिंग होऊनही 15,000 रुपये मिळत नाहीत, बँका सिबिल स्कोअर नियमात नसतानाही कोटेशन मागतात, कुटुंबातील लाभार्थी मयत झाल्यास अन्य सदस्याला नोंदणी दिली जात नाही आणि प्रत्येक तालुक्याला ट्रेनिंग सेंटर उपलब्ध नाही, अशा एक ना अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे हजारो नागरिकांचे अर्ज प्रलंबित असल्याचा खुलासा जाधव यांनी केलाय। यावेळी योजनेअंतर्गत अर्ज केलेले आणि त्रुटींचा फटका बसलेले अनेक लाभार्थीही जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते। याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या त्रुटी दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचं आश्वासन दिले। यावेळी डॉक्टर आनंद गुरव, सुशीला पाटील, अर्जुन सुतार, नंदकुमार कीर्तिकर, महेश यादव, विराज चिखलीकर यांच्यासह अनेक प्रलंबित लाभार्थी उपस्थित होते।